माझी मोदींशी जी काही चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या त्या भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी समोर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे. आंदोलक विद्यार्थी आणि सरकारमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या या चर्चेचा परिणाम म्हणून आज शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की आंदोलकांच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा दिला. हा देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मी आभार मानतो असंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीतील आणि पडद्यामागील घडामोडींवर यावर भाष्य करताना शरद पवार यांनी म्हटलंय की युवा पिढीने शांततेने संयमाने आपल्या भावना देशातील नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं. मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो, त्यांना विनंती केली लोकशाहीमध्ये संवाद ठेवण्याची आवश्यकता आहे. संवाद न ठेवण्याचे दुष्परिणाम होत असतात. तुम्ही संवाद सुरू केला पाहिजे, एकतर राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांचे म्हणणे काय आहे ते ऐकून घेतले पाहिजे. यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळ आणि तुमचे 2-3 कलीग यांच्याशी चर्चा करा. अभिजित आणि त्याचे सहकारी त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे आणि त्यांनाही आम्ही सांगितले की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार आहे. बोलायचे नाही असा हट्ट धरू नका असं मी पंतप्रधान मोदींना म्हटलं. त्यानंतर सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती, त्यामुळे माझं जे काही नरेंद्र मोदींसोबत बोलणं झालं त्याचा परिणाम आज दिसला आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आज झालेला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो. देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं असं हे माझं स्टेटमेंट ऑलरेडी केलेलं. एकतर हे जे काही चाललेलं होतं ते फुल हे निवड एखाद दुसऱ्याची भाव नसते. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्यावर त्याचे विशेष परिणाम होत होते आणि आनंद हा आहे की संयमानं आणि शांततेनं युवा पिढीनं आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं. आज त्यांच्या 2-3 राऊंड झाले असते. मी स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे, एकतर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणण्यासारखं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलीग शक्यतो सिनियर डिफ्यूज करा
अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. आणि त्यामुळं हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्र सरकारमध्ये आपले सहकारी देखून केले. चर्चेच्या 2 राऊंड झाल्या. त्याच्यामध्ये केंद्राने मान्य करावं असा जो आग्रह होता त्याच्या काही गोष्टी मान्य झाल्या नव्हत्या. दुसऱ्या राऊंडला एक सोडून बाकीच्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली. आणि तरीही युवा आग्रह शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा होता. तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी तेव्हा माहीत नाही ते स्वीकारला आणि त्यांचा राजीनामा आज आपल्या पुढे आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.